हाय सगळ्या माझ्या मैत्रिणींना, कशा आहेत मैत्रिणी? तर आजच्या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे घरातली साफसफाई गावच्या. तर बाहेरची साफसफाई झाली, आता घरात चालू आहे बघा. तर सगळं कलर द्यायचा आहे. तर हा पिंक कलर आम्ही घेऊन आलो खंडाळ्यावरनं आणि पहिलं झाडून घेतलं आतलं, म्हणजे बाहेरचं किचनमधलं. आणि हा आमचा हॉल म्हणायचा, झोपायची जागा. तर हे सगळं कलर द्यायचं आहे. म्हणजे आधी त्यांनी झाडून घेतलेलं होतं सगळं, फक्त कलर द्यायचा आहे. आणि ज्या दिवशी आम्ही आलो त्या दिवशी हा बाहेरचा कलर देऊन झालेला होता. म्हणजे कसा कलर बसत नव्हता, तरी पण ह्यांनी आपला ब्रशनं कसा तरी दिला. ज्या दिवशी आम्ही आलो त्या दिवशी रात्री 11:30 पावणे 12पर्यंत हे कलरच देत होते. मी स्वयंपाक करत होती रात्री. मग किचनमधला कलर देऊन झालेला होता रात्रीच. आणि दुसऱ्या दिवशी बघा मी भांडी घासायला घेतली होती. मी सगळी भांडी टाकीत ठेवली होती, छोट्या ड्रममध्ये पत्र्याच्या ठेवलेली होती. त्यामुळे एवढा धुरळा बसला नव्हता, सगळी स्वच्छच होती. आणि ही डबा मी झाकून ठेवलेली होती चादरीनं. तर भांडी तर माझी एवढी जास्त होती काय बोलायलाच नको. कारण सासूची पण भांडी त्याच्यातच होती, माझी भांडी त्याच्यातच होती, लग्नाची ह्याची. मी सगळी भांडी गावाला आणल्यात, मी थोडी मुंबईत ठेवलेली. तर सकाळी मला वाटते 11 का काहीतरी वाजलेली होती. आणि हा ड्रम पण बाहेर काढलेला होता, कारण पाणी भरायचं होतं. जी स्वयंपाक आचार्य येणार होते त्यांच्या म्हणजे जेवणासाठी हा ड्रम भरून ठेवायचा होता. आणि म्हणजे मला तर कोण मदतीला कोणच नव्हतं, माझं एकटीचंच चाललेलं होतं. आणि पोरं तर काय मदत करणार आहे, डोंबाल त्यांच्याच नादात असतात, त्यांना करमत नाही गावाला. आणि डबं घासायला घेतलं मोठं म्हणलं आधी घासून घ्यावं, म्हणजे पालतं घालायला बरं पडतं ना. तर खाटावर पालतं घालणार भांडी म्हणजे पटकन सुकून जातात. तर मी स्वयंपाक तर काही केलाच नव्हता खरं तर. रात्री मसाले भात केलेला होता आम्ही, म्हणजे ज्या दिवशी आलो त्या दिवशी. तर मसाले भात केला, तो शिल्लक राहिला. आणि बाहेर यांनी कलर म्हणजे किचनमध्ये कलर देऊन बाहेर पण कलर दिला. तर एवढं छान घर दिसत होतं ना, जुनं घर जरा नवीनसारखं दिसायला लागलेलं. आणि ही असं हिरवगार छान, यंदा पाऊस पण पडलेला होता, त्यामुळे झाडं पण हिरवीगार दिसत होती. तर सगळी गावच्या बायका कसं सगळ्या लवकर आवरून आहे ना, म्हणजे रानात जात असते. त्यामुळे आमच्या इथं जास्त म्हणजे असं दिसत नाहीत लोक, म्हणजे सगळीच रानात जातात. कारण आमच्या गावात जास्त करून आहे ना, जे शेती करतात तेच लोक राहतात, बाकीचे सगळे मुंबई पुण्यालाच राहतात. त्यामुळे एकदम असं सुकसुकाट वाटतो. 11च्या दरम्यान बायका रानात जातात. तर इथं बाहेर कलर देऊन झालेलं होतं. आणि इथं असं स्वच्छ केलेलं होतं मी हे किचन. तर खाट तर बाहेरच नेलेली होती भांडी पालती घालायला. आणि आतमध्ये पण ह्यांनी कलर देऊन मी भांडी पण मांडली सगळी घासून वगैरे, वाळवून खाटावर ठेवलेली होती, सगळी घासून ठेवली, मांडली. नंतर हाय तसाच पसारा ठेवला. आणि सगळ्या गोधड्याही आम्ही त्या ड्रममध्येच टाकत असतो, वरती ठेवतच नाही. आणि हे कपाट तुटलेलं होतं, तुम्हाला माहितीच, इथं मुंबईतच होतं ते मी आणलेलं गावाला. त्याच्यानंतर दुपार झाली, कपडे पण धुवायची होती, भांडी वगैरे होऊन स्वच्छ पुसून मी मांडणीला पण मांडली. नंतर सगळ्यांच्या आंघोळा झाल्या आणि मग कपडे धुवायला घेतली. कारण आहे ना, मंडपवाली येणार होते दारात मंडप म्हणजे हे करायला. तर कारण उद्या वर्षश्राद्ध आहे ना, तर ते आजच सगळं म्हणजे मंडप घालणार होते. किंवा म्हणजे जेवणाची भांडी, ते पातेलं मोठं नाही का बनवायला, ते पण आणणार होते. आणि इथं बाजरी मी आणलेली होती आमच्या म्हणजे म्हणजे शेजारचेच आहेत त्यांच्याकडून. कारण आमच्याकडं बाजरी नाही, ज्वारी जास्त असते. आणि माझ्या सासरी ना बाजरी असते जास्त करून. तर मी त्यांच्याकडून 5 किलो बाजरी आणली. मी ज्वारीचं पीठ पण आणलेलं होतं, पण बाजरी पण घेऊन आली. कारण म्हटलं थंडीचं दिवस आहेत, इथं आहे तोपर्यंत आपण बाजरीच खाऊया. आणि इथं कपडे धुवायची चाललेली होती. माझी आंघोळ तर खरं झाली नव्हती, पोरांची ह्यांच्या आंघोळा झालेल्या होत्या. म्हटलं तेवढीच कपडे धुते, नंतर मग बाथरूम वगैरे घासून मग मी आंघोळ करते. पण काय झालं, माझी कपडे वगैरे धुवून झाली, पण तेवढ्या ती माणसं आलीत. तरी पण मी गेली आंघोळीला कसं तरी, कारण कपडे पण माझी जास्तच होती. कारण आल्यापासून मी कपडेच धुतली नाही 2 दिवस. आणि सगळं काम आवरलं त्या दिवशी. मग आई आली, परत नणंद पण आली, आणि माझा स्वयंपाक चाललेला होता. आणि मला बायकांना सांगायला जायचं होतं, ज्या 13 बायका विधवा बायका 13 असतात त्यांना बोलवण्यासाठी. मग मी म्हटलं थोडंसं स्वयंपाक करते
आणि ही नणंद आहे लाल साडीवाली अलीकडची, ती कानाला बांधली ती माझी आई. तर लसूण सोलत होत्या आणि असा मंडप बांधून झालेला होता त्या लोकांचा. आणि आमचे म्हणजे नंदावा पण आलेले होते. माझे वडील आणि आई आलेली होती. तर त्यांचं लसूण सोलायचं चाललेलं होता. 1 किलो लसूण सांगितलेलं होता आचार्यांनी. मग ते चाललेलं होतं सोलायचं. आणि काही आणलं नव्हतं सामान, जे भाज्या कराव्या लागतात ना सगळ्या, ते काय आणलं नव्हतं. कारण हे गेलेले होते सामान आणाय, माझा नंदावा आणि हे. कारण सगळंच आणायचं होतं ना, तांबे आणायचे होते, आचार्यांनी सांगितलेलं सामान आणायचं होतं. परत तुम्हाला सांगते, ज्या भाज्या आपण करतो ते आणायचं होतं, सगळंच आणायचं होतं. मग ते दोघेजण गेलेले होते. तर हे माझे वडील आहेत. आणि मी म्हटलं आता स्वयंपाक अर्धा निम्मा करते आणि मग बायकांना बोलवायला जाते. तर इथं आईचं माझं चाललेलं होतं की आई बोलत होती की बाया कमीच करते, जरा लांब करत जा, चांगलं नाही वाटत छोट्या, म्हणजे असं बोलणं चाललेलं होतं. तर इकडं मी डाळ शिजायला टाकलेली, त्याच्यामध्ये टोमॅटो आणि कांदा टाकतच होती मी, कारण चव येते जरा सांबरसारखं. आणि बहीण पण येणार होती. ती बोलली की म्हणजे माझा जो दीर आहे ना, ती गाडी घेऊन 4 चाकी खंडाळ्याला सामान आणायला ते पण गेलेले होते. मग तिला सांगितलेलं येताना त्यांच्या गाडीतून ये म्हणून. तर आई इकडं आळूची वडी करत होती उद्याची, म्हणजे नुसतं शिजवून ठेवायची. तर मी तिला म्हणजे सगळं सामान देत होती, कारण आता मी जर बाहेर गेली तर त्यांना काही सापडणार नाही, असा अंधार झालेला होता, रात्र झालती. त्याच्यानंतर म्हणजे आईचं चालूच होतं काम आळूवडी करायची, कारण म्हटलं हिला काय सापडणार नाही. आणि त्याच्यानंतर हे सगळं निवडून ठेवलेलं होतं. मी येतानाच घेऊन आलेली होती कारलं आणि हे म्हणजे म्हणजे नाही, बटाटा फक्त आणलेला. मग हे घेऊन आले सामान. त्याच्यानंतर आमच्या नंदेने आणि आमच्या आईनं सगळं नीट करून ठेवलेलं होतं. आणि मला वाटते रात्रीच्या 12 वाजलेले होते बहुतेक, कारण मी टायमिंग बघितलंच नव्हता. तर उद्या आहे वर्षश्राद्ध, तर तुम्हाला व्हिडिओ येईलच बघा.